मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे। आजचा बडे मुद्देतला चर्चेचा मुद्दा आहे महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेला घोळ, सुरू असलेला वाद आणि या सगळ्या मुद्द्याच्या मागचं राजकारण नेमकं काय आहे, त्याचे राजकीय कंगोरे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आजच्या बडे मुद्देमध्ये। पण सुरुवातीला जाणून घेऊया दिवसभरातले इतर काही महत्त्वाचे बडे मुद्दे। पहिला मुद्दा, बैठकीच्या अनेक फेऱ्यानंतर सुद्धा महाविकास आघाडीतला तिढा कायम आहे। विसंवादामुळे जागा वाटप अंतिम होत नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। पुढचा मुद्दा आहे महाविकास आघाडीत 23 जागांवरून वाद आहे। तिन्ही पक्ष त्या जागांवर ठाम आहेत, दावा तिघही करतायत, म्हणून हा तिढा तुटत नसल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे तिढा सुटणार कधी हा सवाल। पुढचा मुद्दा, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं आणि जरांगेंचे शिलेदार आता मैदानात असणार आहेत। कोणत्या मतदारसंघात उमेदवार देणार याची राज्यभरात उत्सुकता। पुढचा मुद्दा, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंसोबत आज तासभर खलबत केली। भाजपचा अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। आणि आजचा शेवटचा मुद्दा असणार आहे, समीर भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलाय। नांदगावमधून सुहास कांदेंच्या विरोधात अपक्ष लढणार आहेत, त्यामुळे कांदेंचा वांदा होणार का सवाल आहे। मंडळी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरलेत फक्त 5 दिवस, पण अजूनही काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर झालेली नाही। त्याला कारणीभूत आहे महाविकास आघाडीतला घोळ। एका दिवसात जागा वाटप करू बसल्या बसल्या असं सांगणारे नेते गेल्या 15 दिवसापासून रोज बैठकांचा सिक्वल लावत आहेत, पण चर्चेच्या गुऱ्हाळातून निर्णय काही होत नाही। त्यामुळे हे एरंडाचं गुऱ्हाळ आहे का असा सवाल आहे। बुधवारी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र माध्यमांच्या समोर आले। त्यांनी सांगितलं आमचा फॉर्म्युला ठरला 85-85-85, पण हे सांगून गेले आणि त्यानंतर काही वेळातच त्यांच्यातला जागा वाटपाचा बेबनाव समोर आला। 1,400 जागा लढू असं सांगणारी काँग्रेस शतकाच्या उंबरठ्यावर अडखळतीये। काँग्रेसला 100 रनआउट करण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे, तर 85 धावा केलेल्या ठाकरेंना शतकाची आस लागली आहे। तिकडे शांतपणे एकेरी दुहेरी धावा करत पवार कधी 85 वर पोहोचले कुणाला कळलंच नाही। त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आउट करण्यासाठी मैदानात उतरणारे विरोधक आज ड्रेसिंग रूम मध्येच एकमेकांना भिडल्यानं दोस्तीत कुस्ती अटळ आहे का हा सवाल आहे आणि त्याचीच आज आपल्याला बडे मुद्देमध्ये चर्चा करायची आहे। पण बघूया ही परिस्थिती का निर्माण झाली आहे, काय आजचं वास्तव। स्पेशल रिपोर्ट। बुधवारी एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन 270 जागांचं वाटप झाल्याचं जाहीर केलं। तसंच 85-85-85 या पहिल्या टप्प्यातील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याचा दावा केला। असं आहे की अजून काही ओव्हर शिल्लक आहेत नाही खेळायच्या। 85 पर्यंत आम्ही आलोय, सेंचुरीला 15 पाहिजेत ना, आणि अजून जवळजवळ 25 ओव्हर खेळायचे शिल्लक आहेत। 2 षटकार मारले आणि 1 तर सेंचुरी होईल ना। पण महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंच्या पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर करून कुरघोडी केली। पहिल्या यादीत 65 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली। त्यामुळे महाविकास आघाडीत वादाला तोंड फुटला, कारण तिढा असलेल्या जागांवर ठाकरेंची शिवसेना उमेदवार जाहीर करून मोकळी झाली। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीवर नजर टाकल्यास जागा वाटपाचा घोळ कायम असल्याचं लपून राहिलेलं नाही। महाविकास आघाडीतील 85-85-85 या सूत्रानुसार जागा वाटप झाल्याचं मान्य आहे। म्हणजेच एकूण 288 पैकी 255 जागांवर एकमत झालंय, पण तरीही अद्याप 33 जागांचा तिढा कायम आहे। त्यापैकी 18 जागा आघाडीतील इतर मित्र पक्षांना दिल्या जाणार आहे। मग उरलेल्या 15 जागांचं काय हा प्रश्न अनुत्तरित आहे। काही जागा आपसामध्ये बदल करण्याचा निर्णय आम्ही घेतो आहोत, त्याला एक्सचेंज आपण करू शकू अशी ही चर्चा आमच्यामध्ये झाली। आणि मला वाटतं की आम्ही हे जागा वाटप करत असताना आकडे कोणाला किती आकड्यावर आम्ही गेलो नाही, तर आम्ही मेरिटवर गेलो।
एकीकडे महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालेलं नसताना ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मात्र अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र काँग्रेस या बाबतीत मागे पडल्याचं चित्र आहे. खरं तर निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आठवडा लोटला. तसंच उमेदवार अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ काही संपताना दिसत नाहीये. आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत तरी हा घोळ मिटणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ही सगळी जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, यातून काही मूलभूत सवाल निर्माण झालेत. आपण ते बघूया, ज्याची आपल्याला चर्चा करायची आहे. बघा, आज या चर्चेमध्ये आपल्याला महत्त्वाचा मुद्दा चर्चेला आणायचा आहे. महाविकास आघाडीत दोस्तीत कुस्ती अटळ आहे का? खरं तर विधानसभेमध्ये पुन्हा एकदा जी लोकसभेत चांगली पॅटर्न झाला होता, त्या चांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होऊ शकते का? तशी परिस्थिती निर्माण होतीये का? कारण प्रत्येकजण आपापले उमेदवार जाहीर करून टाकतंय. ठाकरे पवारांनी काँग्रेसला ब्रेक लावलाय का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर आपल्याला चर्चेला मुद्दा आणायचा आहे, हरियाणातले निकाल आल्यानंतर तिथं जो काँग्रेसचा पराभव झाला, त्यानंतर काँग्रेसच्या जागांना ब्रेक लावलाय का ठाकरे पवारांनी? हा सवाल आहे. कारण काँग्रेस सुसाट होती लोकसभेनंतर. पक्षफुटीनंतर सुद्धा ठाकरे पवारांचा दबदबा कायम राहिलाय की ते दोघेही हे मान्य करायला तयार नाही, त्यांचा पक्ष फुटलाय? मोठे पण मान्य नाही आहे का त्यांना काँग्रेसचं? हा सुद्धा सवाल आहे. चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते युवराज मोहिते सर. स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत या चर्चेत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते असलेले डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा जोडले गेलेले आहेत. वाघमारेजी, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत नागपूर लोकमत आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने सर आहेत. माने सर, तुमचंही स्वागत. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते जयेश वाणी या चर्चेत सहभागी होत आहेत. आणि चर्चेची सुरुवात सुद्धा मला जयेश यांच्याकडून करायची आहे. जयेश, तुमचा गेल्या 2 दशकातला जर सगळा प्रवास बघितला तर असं एक परसेप्शन झालेलं आहे सगळ्यांचं, सगळेजण तुमच्यावर टीका करतात की ठाकरेंची शिवसेना जी आहे ती अडेल तट्टू आहे. ती आपला अहंकार सोडायला तयार नसते. ती खूप आपलं तेच खरं म्हणणारी असते. आणि म्हणून गेल्या 2 दशकातल्या निवडणुकीच्या पूर्वीच्या जेवढ्या जागा वाटप आहेत तेवढ्या वेळेस वाद हे ठरलेलं आहे. हे खरं आहे का? विलासजी, नमस्कार. नमस्कार. धन्यवाद, आपण आज मला बोलवलं. खरं तर मला आपण बोलत असताना एक हिंदी मधली एक घोषणा आठवली. म्हणजे ती काशीरामांनी दिली होती, पण ती घोषणा अशी होती, जिसकी जितनी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी. असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेची पाळंमुळं खोलवर रुजलेली आहेत, आपण बघितलं असेल की भारतातले अनेक राज्य असे आहेत जिथे काँग्रेसची पाळंमुळं खोल रुजलेली आहेत. मात्र शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचबरोबरीने शरदचंद्र पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, हे 2 प्रादेशिक पक्ष आहेत. या प्रादेशिक पक्षांनी त्यांच्या प्रदेशामध्ये जर आपल्यासाठी 2 जागा जास्त वाढवून मागितल्या तर चुकलं कुठे? म्हणजे त्यांनी जागा इथे नाही मागायच्या तर मग कुठे मागायचा, हा प्रश्नच मुळात नाहीये. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं आहे की ज्यावेळेस आता हे सगळी चर्चा आपण सुरू केली, सगळं बरोबर आहे, पण मला हेच कळायला मार्ग नाही, आमचा किमान 85-85-85 हा फॉर्म्युला ठरलेला आहे. उरलेल्या जागा आम्ही आमचे जे मित्रपक्ष त्यांच्याबरोबर पूर्ण करू. मला महायुतीचा फॉर्म्युला तर अजून ऐकायला आला नाही. कदाचित आज दिवसभरात मी बातम्या बघत नसेल, मी त्या फ्लो मध्ये नसेल कदाचित, तर राजू वाघमारे साहेब ज्यावेळेस बोलतील त्यावेळेस त्यांचे आकडे ते नक्की सांगतील. कारण की आकडे तर प्रत्येकाला सांगावे लागतील की नाही. आम्ही तर सांगतोय आमचा आकडा, छाती ठोक ताल ठोक ज्याला आपण म्हणतो, तसं आम्ही आकडा सांगतोच आहे की 85-85-85. काही जागांमध्ये जर एक्सचेंज होऊ शकत असेल तर तसं एक्सचेंज, काही जागा आम्हाला हव्या असतील, काही जागा आमच्या मित्रपक्षांना हवा असेल. बघा, साधी गोष्ट आहे की जे लोक थोडे इंटेलेक्च्युअल काम करतात त्यांना हे माहिती आहे की तुम्हाला पहिल्यांदा जर प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला कॉज रूट पर्यंत जावं लागतं. आणि कॉज रूट काय आहे तर आपल्याला नेमक्या किती जागा कोणी लढवायच्या, मग त्या कुठल्या असतील आणि ते असण्याचा फॉर्म्युला काय आहे. भाजप बरोबर आपण पत्रकारिता सोबत केलेली आहे विलासजी, आपल्याला आठवत असेल की जी जागा जिंकतो त्या जागेवरती पहिला त्याचा क्लेम असतो. या पद्धतीने पहिला एक क्रायटेरिया ठरवला जातो, मग 2 नंबरला कोण होतं याचा क्रायटेरिया ठरवला जातो. पण प्रॉब्लेम असा झालाय आता या पक्षफुटीनंतर, भारतीय जनता पार्टीच्या पक्ष चोरीनंतर, की इथे आता ती जी सिच्युएशन आहे
ते नियम या खेळाला लागू होणार नाहीत. त्यामुळे थोडेसे नियम बदललेले असल्यामुळे ही चर्चा चालू आहे आणि नियम मित्रपक्षांमध्ये बदललेले चर्चा की होणार तुम्ही पण होणार. मान्यच करायला तयार नाही, तुमचा पक्ष फुटलाय. तुम्ही फ्लोअरवर मान्यच करायला तयार नाहीयेत का की तुमचा पक्ष फुटलाय आणि तशी डिमांड करताय? नाही, पक्ष फुटलाय म्हटल्यावरती कसं मान्य करायचं, म्हणजे काय मान्य करायचं? काय महाराष्ट्रातली जनता आंधळी बहिरी मुकी आहे असं तुमचा समज आहे? सगळ्या जगाला माहिती आहे आता की आमचा पक्ष फुटलाय. हम्म, सगळ्या जगाला माहिती आहे हा, की आमचा पक्ष भारतीय जनता पार्टीने चोरलाय. हम्म. त्यात म्हणजे काय काय मान्य काय करायला पाहिजे, काय नाही, मान्य केलं पाहिजे, म्हणजे जेव्हा मान्य केलं म्हणजे फ्लोअरवर काय केलं तुम्ही पाहिजे? मागणी करताय, तुम्ही जेव्हा निगोसिएशन करताय, तेव्हा तुम्हाला हे मान्य करावं लागेल ना, आपल्याकडे उमेदवार नाहीयेत बाबा, विदर्भामध्ये आपली काय सर, ताकद आहे. विलास सर, मला क्षमा करा, आमचा पक्ष फुटलाय, आमची शक्ती नाही फुटली, आमचं मतदान नाही फुटलं. त्याच्या ठीक आहे. निवडणुकांमध्ये आपण बघितलं, आमच्या तर जागा आल्याच आल्यात, आम्ही मित्रपक्षांची जागा निवडून आणल्यात, आमच्या हम्म. जागा 19-20 झाल्या असतील, पण एकत्रित शिवसेनेच्या जर जागा तुम्ही बघितल्या म्हणजे आमच्यातून फुटून बाहेर निघालेले आणि आम्ही मिळून केलं तर आम्ही भाजपच्या खूप पुढे आहोत सर, बरं, आम्ही ठीक काँग्रेसचे पुढे आहोत. ठीक आहे मी फुटलं सर. म्हटल्यावरती तुम्हाला सर, एकत्र बसावं लागेल ना. एवढं मला खरं तर सर ऐकताय हे सगळं. आता काय दोघेही पत्रकार आहेत आणि दोघे राजकीय भूमिकेत सुद्धा आहेत, त्यामुळे आज भन्नाट आहे सगळं. युवराज सर, त्यांचं जे लॉजिक आहे, त्यांचं म्हणणं आमची शक्ती तीच आहे, मग त्यांची शक्ती तुम्ही मान्य करत नाहीयेत का? हा सगळा जो घोळ आहे, हा घोळ खरंच परवडणारा आहे का महाविकास आघाडीला, आणि जर होतोय तो का होतोय? नाही, असं आहे की त्याचे खूप प्रश्न आणि त्याला खूप कारणं पण आहेत. प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचा हा प्रयोग लोकसभेमध्ये आपण केला आणि लोकसभेमध्ये त्याचे रिझल्ट जे आले ते महाराष्ट्राने त्याला दिलेली मान्यता आहे. आत्ताही असं आहे की 5 दिवस अजून आहेत नॉमिनेशन भरायला. एक गोष्ट आहे, आकडा ठरलेला आहे, त्या कुठली कुणी पुढे जायचं आहे आणि किती जागा कुणाला येणार ह्याच्याही फार मोठी आता काही चर्चा राहिलेली नाही आहे. 85-85चा फॉर्म्युला तर आता आलेलाच आहे. आता जे राहिलेले आहेत वरच्या जागेंवरचं ते फक्त कुठली जागा आपल्याला एक्सचेंज करता येते आणि कुठल्या जागा एक्सचेंज केल्यानंतर कुठली जागा कुणाला मिळणार हा एक छोटासा मुद्दा राहिलेला आहे. मला असं वाटतं आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत पूर्ण चित्र हे स्पष्ट होईल. एवढाच प्रश्न आहे की या निवडणुकीची जी काही महत्त्व आहे आजच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये, ते महत्त्व 2 गोष्टीचं आहे. एक असं आहे की ज्या पद्धतीने या राज्यातील 2 महत्त्वाचे पक्ष फोडले गेले आणि ते पक्ष फोडल्यानंतर लोकांमधल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या नेमक्या आता दिसणार आहेत आपल्याला, की ज्या पद्धतीचं एक खोक्याचं राजकारण म्हणता येईल, जे चर्चा आहेत त्या अनुषंगाने सांगायचं झालं तर त्या खोक्याच्या राजकारणाला आता लोक उत्तर देणार आहेत या निवडणुकीमध्ये. मग एवढी खेचाखेची कशासाठी? मी सांगितलं तसं 15 दिवसापासून आपण बघतोय की मी तर त्याला शब्द एरंडाचं घुराड, जे नेते सांगत होते की 1 तासात आम्ही बैठकीला बसलो की हे सगळं सॉल्व्ह होईल. पण झाले की कुठे झाले? 85 आता 85 बरोबर आहे. याची काल गणितांनी सांगितलं बरोबर की आहे. 18 जागा राहिल्या. बरोबर आहे. म्हणजे लोक आज ट्रोल करतायत, हे कुठलं गणित आहे? नाही, प्रश्न एवढाच आहे हा. की एक्सचेंजच्या जागा ज्या आहेत एक्सचेंजच्या त्याचाच मुद्दा राहिलेला आहे. तो आता आज होऊन जाणार सगळं. कारण काय आहे, आपण जेव्हा ताकदीनिशी उतरतो, आता पूर्ण कॉन्सन्ट्रेशन या सगळ्या निवडणूक आणि त्याच्या प्रचारावर करायचं आहे. त्यामुळे आता जे काय आहे ते आता या 2-4 तासातच हे सगळं आज निपटणार आहे. ठीक आहे. त्यामुळे पण फार मोठी तुम्हाला चर्चा विश्वास नाही. आहे? मला तो पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे. फक्त एवढंच सांगायचं आहे ऑन द व्हेरी लाइटर नोट आणि सिरियस नोट, की आम्ही मित्रपक्ष एकमेकांच्या सोबत लढत असल्यामुळे आम्हाला थोडासा चर्चा करावी लागते आहे. भाजपचे मित्रपक्ष काही विरोधात लढताय, काही सोबत लढतायत, त्यामुळे त्यांना चर्चा करावी लागत नाही. बरोबर आहे. आणि तेच टाळायचं टीम्स बाहेर आहेत ना. तेच टाळायचं आणि आम्हाला त्या टीम्स टाळायच्या आहेत. आणि आता जर आपण बघितलं की आता काय होतंय बघा, भाजपची जी खेळी आहे ना सगळी, ती आपल्या मित्रपक्षांना संपवायची खेळी कशी आहे. 2 जागांवर तर आपल्याला दिसलं, ते बडोले तिकडे आहेत, ते म्हणजे आघाडीतच कशी त्यांच्या ह्या एकूण त्यांची जी महायुती आहे त्या महायुतीतले जे पक्ष आहेत तेच एकमेकांच्या जागा कशा बळकावत आहेत याचं हे चांगलं उदाहरण आहे. म्हणजे राणेंचं उदाहरण आपण बघतोय की बाप बेटे आहेत भाजपमध्ये आणि मुलगा आता शिंदे शिवसेनेमध्ये. हे सगळं जे आहे ना हे आघाडीमध्ये पाहायला मिळणार नाही. पण सर, म्हणजे हे प्रेक्षक सुद्धा आता मान्य करतील, जे ट्युनिंग जयेश वाणी आणि युवराज मोहिते सरांचं आहे,
हे ट्युनिंग कदाचित तुमच्या नेत्यांचं असतं तर मला वाटतं की आतापर्यंत एव्हाना तुमची यादी पण लागली असती. लागेल ना ती काही काय आहे अहो, लागेल ना. 5 दिवस आहेत की तुम्हाला अजून काय मला कळत नाही. 5 दिवस आहेत मागच्या वेळी एवढे तर दिवस दोन नव्हते दिवस- 2 दिवस खूप जास्त हा, झाले. मी 5 आतापर्यंत दिवस 5-6 आहेत फॉर्म भरून काही दिले. नाही. उमेदवारांचे काँग्रेसमधून लागतो. शिवसेनेत गेलेल्या राजू वाघमारेंना मात्र एकदम हसायला येत आहे. काय परिस्थिती वाटते हे का झालं बरं? तुम्हाला माहिती आहे आतली गोष्ट, हे का असं होतंय? काय झालंय माहितीये विलासजी, हा की प्रत्येकाला आपली पोझिशन जी पूर्वीची होती हा तीच आता आहे असं ज्यावेळी वाटायला लागतं हम्म, त्यावेळी ही परिस्थिती होते. बर. म्हणजे मराठीत एक म्हण आहे की हम्म, बेडूक कितीही फुगला तरी बैल होऊ शकत नाही. हम्म, आता काही पक्ष बैल होण्याच्या ऐवजी जे होते ते हम्म, झालेत बेडूक. हम्म, पण त्यांना कळत नाही की आपण आता बैल नाही आहोत. आता बैलाच्या हिशोबाने जर तुम्ही खाद्य मागितलं, हम्म, बैलाच्या हिशोबाने तुम्ही सगळ्या मागण्या केल्यात, हम्म, तर त्या बेडकाला कशा मिळतील त्या मागण्या? हम्म. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा म्हणजे मुद्दा असा तुम्ही काँग्रेसच्या की वतीनं जर- बोलताय असं म्हणजे नाही नाही मी हा? मी म्हणजे महायुतीच्या तुमच्याला वतीनेच काँग्रेसची बोलतोय. जागा झालाय काय आता? नाही 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 हा, हा. काय झालेलं आहे की काँग्रेसची पण गत काय झाली आहे ती सांगतो ना विलासजी. काँग्रेसची गत अशी झालेली आहे हा, की काँग्रेसमध्ये ज्या नेत्यांच्या खाली हम्म, हे निगोशिएशन चालू आहे हा, त्या नेत्यांचा इतिहास जर तुम्ही बघाल, हम्म, खास करून बाळासाहेब थोरातांचा, हम्म, तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रात काँग्रेसची आजची स्थिती जी आहे हम्म, ती स्थिती व्हायला आणि काँग्रेसच्या जास्तीत जास्त सीट हम्म, राष्ट्रवादीला त्या काळापासून द्यायला जर कोणाची मदत झाली असेल हम्म. तर ती बाळासाहेब थोरातांची झाली आहे. आणि आज तेच बाळासाहेब थोरात काय प्रश्न? जर या निगोशिएशन मध्ये बसलेले असतील हम्म, तर काँग्रेसचं नुकसानच होणार आहे. बर. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा हा, की हे जे म्हणत होते 85-85-85, हम्म, कसं आहे विलासजी, हम्म, कोंबडं झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचा थांबत नाही. हम्म, त्याच्यामुळे यांनी किती सांगितलं हम्म. आमचं सगळं ठरलंय 85-85 आहेत. अहो मग 85 आहेत तर उद्धव ठाकरेंनी सगळे उमेदवार 60-65 जाहीर करण्याची गरज नव्हती. हम्म, काँग्रेसने जाहीर का नाही केले? हम्म. कारण काँग्रेसच्या कितीतरी सीट्स आहेत त्याच्यावर सांगली पॅटर्न उद्धव उबाटाने राबवलेला आहे. हम्म, हम्म, त्याच्यामुळे हा घोळ चालू आहे. ठीक हा आहे. जो घोळ चालू आहे त्याचं कारण ते आहे नाही मला की मला त्याचं पुष्कळ उत्तर घ्यावं जागा ज्या लागेल. आहेत, मी त्याचं उत्तर घेतो आणि नंतर श्रीमंत माने सरांकडे मला जायचं आहे. जयेश, मला माहिती आहे तुम्ही आतुर झालाय म्हणजे एकदम उत्तर द्यायला. हा द्या. हो, मला उत्तर द्यायला नाही, प्रश्न विचारायला. त्यांनी खूप चांगलं उदाहरण दिलं बेडूक आणि बैलाचं. हा, पण मी पहिलेच प्रश्न विचारला की राजू वाघमारे साहेब त्यांना किती जागा मिळणार आहे आधी सांगतील आणि मग बाकी सगळं सांगतील. सांगतो. म्हणजे ती एक म्हण नाही का, ऐका ना, जयजी, वाघमारे जयजी. मध्ये बोलू नको ना. राजू शिवसेनेला सर, शिवसेनेला दादा चांगलं- 85 ते 90 जागा आम्ही मागतोय. नाही, आम्ही ते 100ची नसतं. मागणी केली, 90 अहो, ते जागापर्यंत नसतं. आम्ही जाऊ. अहो ते नसतं हो. थांबा जरा, घाई करू नका. अजून कात्री लागायची आहे भाजपची. पण राजू वाघ- तुम्ही घाबरू नका. तुम्ही पण ऐका, राजू हा, माझं काय वाघमारेजी, म्हणणं होतं, मुद्दा हा सुद्धा ना, खऱ्या शिवसेनेला किती जागा मिळायला पाहिजेत? म्हणजे किमान 117 गेल्या वेळेस मला वाटतं 117 म्हणजे नाही, पण ऐका हा. आमच्या शिवसेनेमध्ये राजू वाघमारे शिवसेना असताना आलेलेच नाहीयेत. ते शिवसेना शिंदेकडे झाल्यावरती आलेत. त्यामुळे त्यांनी त्याच्यावरती न बोललेलं बरं. खरं आहे ते. बरं ठीक आहे. हा. बोलू दादा. बोला राजू वाघमारे. विलासजी, हा, शिवसेना हा आमचा अधिकृत पक्ष आहे. हम्म, शिवसेना आणि उभाटा हा फरक आहे. हम्म, आम्ही आमच्या परिस्थितीप्रमाणे हम्म, आम्ही 101 जागांची मागणी केलेली आहे. हम्म, आम्हाला 90 जागा 85-90च्या मध्ये आम्हाला जागा मिळाल्या. हम्म, आमचा स्ट्राईक रेट आम्हाला ठेवायचा आहे. हम्म, आम्हाला फक्त मिळालं- जागा पाहिजे म्हणून जागा घ्यायच्या नाहीयेत. एक हा. लक्षात घ्या, हम्म, लोकसभेमध्ये आमचा स्ट्राईक रेट हा 47.5% होता. आम्ही लढवलेल्या जागा जिथे 13 जागा उभाटा आणि शिवसेना लढली हम्म. त्याच्यातल्या 7 जागा या शिवसेनेला आम्हाला मिळालेल्या आहेत. मुंबईमध्ये 2 ठीक आहे लाख आपण मतं त्याच्यावर ही आम्हाला चर्चा जास्त झाली, त्याच्याबद्दल मिळाली. चर्चा झाली. हा विलास, हा जयेश ऐका, जयेश, फक्त- हा फक्त मला एवढंच आहे. श्रीमंत माने सरांकडे जायचं. फक्त- माने सर म्हणते फक्त- तुम्ही फक्त मी त्यांचं ऐका, हा, हा. मी फक्त राजू सरांच्या एका शब्दावरती ऑब्जेक्शन घेतो. हा. त्यांनी असं म्हटलं की आम्हाला मिळतील
तर मिळतील हा शब्द वापरू नका, भाजपले देतील असं म्हणा. म्हणजे मिळतील नाही देतील, कारण की आता तुम्ही त्यांच्यावर अवलंबून आहात. एक एक ऐका, आता दोन. मी मध्ये बोलत नाही ना राजू सर ऐका ना. नाही 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 माझं मी जय मध्ये जय बोललो नाही, एक बोलू नका. एक मान्य ऐका, करावं हा, लागेल. एकच हा हा ठीक आहे बोला बोला. ऐका. नाही, नाही, आता जयचं मला बरोबर त्याच्या आहे. पुढे जाऊ, जयचं बरोबर आहे. मला हा. पुढचं जाऊ, मला त्याच्या पुढचं जाऊ. मला फक्त एवढंच म्हणायचं हा. आहे की जागा मिळायला सगळं जाऊ दे. मला फक्त राजू वाघमारे सरांनी सांगावं इतकी एकच गोष्ट की ते नेमके किती जागांवरती लढत आहे ते नका सांगू मला, कारण की उत्तर 2 नसतात, उत्तर 1 असतो. नाही तर आपण असे नाही पण ते तुम्ही सांगू शकत नाही, तेही सांगू शकत नाहीयेत. नाही याच्याबद्दल काही म्हणणं नाही. आम्ही सांगतो 85. अरे असं कसं सांगू शकत नाही? बोललो ना नाही, 85. हे बघा, अरे 85 तुम्ही 85 सांगता. काल संजय राऊत असं म्हणाले की ते यादीतले काही जागा बदलायच्या. अधिकृत चुका झाल्या. कारणास्तव ते दाखवतात. सेंचुरी मारणार. काय संजय राऊतांचे शब्द होते की आम्ही सेंचुरी मारू, आणि काँग्रेसवाल्यांनी स्टेटमेंट दिल्या. नाना पटोलेंची स्टेटमेंट होती की सेंचुरी वगैरे काय नाही, सेंचुरी आम्ही मारणार. अरे म्हणायला 105 काय, जागा आता आम्ही म्हणायला घेणार. सगळेच बोलतायत ना, ही म्हणायला पाटोलेंची सगळेच statement बोलतायत. होती. म्हणायला सगळेच बोलतायत. बरं ठीक आहे. नर्वस 90 कोण सेंचुरी कोण मारते बघू आपण, त्याला वेळ आहे. पण ह्याच्यातले काही महत्वाचे चर्चे जे विश्लेषणात्मक मुद्दे आहेत ना, मला त्याच्यासाठी श्रीमंत माने सरांकडे जायचं. माने सर, ही फॅक्ट आहे का की काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या नंतर सुसाट निघाली होती, ठाकरे पवारांनी त्यांना ब्रेक लावलाय का त्यांच्या महत्वाकांक्षांना? लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेलं यश किंवा एकूण महाविकास आघाडीला मिळालेलं ते यश आहे. कारण महायुतीच्या तुलनेमध्ये वोट ट्रान्सफर जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये जास्त झाले आणि त्यामुळं त्यांना 30 जागा मिळाल्या. त्यांचे अपक्ष मिळून 31 जागा जिंकल्या. आत्ता जे हरियाणाचा तुम्ही जो सुरुवातीला उल्लेख केला, तर त्याचा जो पहिला परिणाम जो झालाय तो एकूण महाविकास आघाडी जी हवेत होती तर तिचे पाय जमिनीवरती टेकलेले आहेत हरियाणाच्या निकालानंतर. मी फक्त काँग्रेस म्हणत नाही, काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष पण तितकेच आहेत. कारण ते असं समजून चालले होते की जणू आपला महाराष्ट्रातला फक्त शपथविधीच बाकी आहे, आपण विजयी झालेलो आहोत. त्यामुळं हरियाणा निवडणुकीचा पहिला परिणाम हा झाला की महाविकास आघाडीचे पाय जमिनीवरती टेकले. आणि मला असं वाटतंय की त्याच्यानंतर हा जो जागा वाटप सहज होईल, तुम्ही जसा उल्लेख केला की आम्ही काय एका तासात आम्ही ते सगळं फायनल करू वगैरे, तर ते न होण्यामागचं कारण पण हेच आहे की त्यांना स्वतःचं आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचं यश जे आहे ते मेहनत करून मिळवावं लागणार आहे, हे याची जाणीव महाविकास आघाडीला झाली आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे भांडण पक्षांमधलं कमी आणि नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामधलं जास्त अशा स्वरूपाचं ते भांडण होतं असं माझं निरीक्षण आहे. आणि त्यामुळं ज्या क्षणाला या दोन्ही नेत्यांना थोडासा आवर घालून, म्हणजे राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा करणे, रमेश चन्नेथालांनी उद्धव ठाकरेंची तब्येत पाहण्याच्या निमित्तानं मातोश्रीवर जाणे आणि बाळासाहेब थोरातांनी त्याच्यामध्ये थोडासा पुढाकार घेणे, त्याच्यानंतर हे जे महाविकास आघाडीमध्ये जो तणाव निर्माण झाला होता, किंबहुना काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना दिल्लीत थांबवण्याच्या ज्या सूचना दिल्या गेल्या होत्या, तर ते महाविकास आघाडी आपण ठेवायची की नाही इथपर्यंत फेरविचार करण्यापर्यंत जे ताणलं गेलं होतं, तर तो तणाव जो आहे तो निवळलेला आहे. आणि कालच्या ज्या प्रेस कॉन्फरन्सचा आपण वारंवार उल्लेख करतो आहोत, 85 अधिक 85 270 कसे होतात वगैरे या पद्धतीने ट्रोल करतो आहोत. तर कालच्या मला असं वाटतंय की हे जे काही 2-4 दिवस जे तनातनीचे झाले, महाविकास आघाडीमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला, तर ते होऊन सुद्धा आम्ही एक आहोत आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतो आहोत हा संदेश देण्याचा प्रयत्न म्हणून कालच्या 85-85च्या पण मला त्याच्यात एक मुद्दा पण वाटतोय सर. कारण प्रेस कॉन्फरन्स मला एक मुद्दा असं त्याच्यात वाटतोय, तुम्ही त्याच्याबद्दल विश्लेषण करा. 85 सांगून एक प्रकारे आम्ही सगळे समान आहोत, इथं मोठा छोटा कोणी नाही, हा अहंकार सुखवण्याचा कुणाचा तरी हे पण आहे का? ते पण साधायचं आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीची जी स्ट्रेंथ आहे ना, महाविकास आघाडीचं जे शक्तीस्थळ आहे ते शरद पवार आहे. हे आपण कुणीच विसरायची गरज नाही. आणि ज्या म्हणजे कालच्या प्रेस कॉन्फरन्सच्या अगोदर पण शरद पवारांच्या बरोबर त्यांची चर्चा झाल्यानंतर खाली जाऊन तुम्ही हे प्रेसला सांगा
की आम्ही सगळे बरोबरीचे आहोत, कुणी मोठा नाही, कुणी छोटा नाही, हे सांगण्यातून त्यांनी 85-85 केलंय. आणि ही जी स्ट्रेंथ आहे, मला असं वाटतंय की या स्ट्रेंथ म्हणजे आता मी जे सांगितलं की हरियाणाच्या निकालानंतर हे जे जमिनीवर आलेत आणि हे बरोबरीच्या नात्याने एकमेकाला वागवत आहेत. वैशिष्ट्य पहा तुम्ही, या 3 पक्षांमधला सगळ्यात कमी जागा लढणारा किंवा लोकसभेला ज्यांनी कमी जागा लढवल्या तो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आहे. आणि तो पक्ष तो म्हणजे शरद पवार डायरेक्ट करतायत या सगळ्यांना, जे गाईड करतायत हे शरद पवार करतायत. तर हे याच्यातलं वैशिष्ट्य आहे. म्हणजे जो सगळ्यात छोटा आहे त्यांचा नेता महाविकास आघाडी एकत्र बांधतोय. आणि हे आज बांधतोय असं नाहीये, 2019च्या इलेक्शन नंतर पण त्यांनीच हे सगळा केलेला प्रयोग आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रितपणे लढते हा मेसेज देण्यासाठी काल त्यांनी हे केलेलं आहे. मला असे खात्री आहे किंवा माझं असं निरीक्षण आहे, माझा असा अंदाज आहे की याच्यामध्ये ज्या उरलेल्या ज्या जागा आहेत म्हणजे 255 आणि 270च्या मधल्या ज्या 15 जागा आहेत, तर त्याच्यातल्या जागा मात्र प्रामुख्यानं काँग्रेसकडे जातील. त्याचं कारण असं आहे की काँग्रेस लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष पण आहे. आणि जी लढाई जी आहे, जो वाद आहे तो प्रामुख्यानं विदर्भातल्या जागांबद्दलचा आहे. ठीक आहे. मला त्या संदर्भात जयेशला विचारायचं, त्याच संदर्भात जयेशला विचारायचं. जयेश, ठीक आहे, साधारणपणे तुम्ही असं म्हणू शकता, तात्पुरता तुमचा इगो सुखावला जाऊ शकतो, 85-85-85 आम्ही तिघही समसमान आहोत, पण उद्या जागा सर म्हणतायत तसं काँग्रेसला जास्त मिळणार आहेत. मग त्यांचं मोठेपण, तो मोठा भाऊ तुम्ही मान्य करणार आहात का? तो मान्य असणार आहे? होतं की विजय वडेट्टीवारांचा बाईट आत्ताचा ऐकला नाही किंवा तो विसरला गेला असेल, तो स्किप झाला असेल. ते असं म्हणले की आम्ही मेरिट वरती जास्त भर देत आहोत. आता ज्या ठिकाणी ज्या माणसाची ज्या मतदारसंघामध्ये शक्ती आहे तो मतदारसंघ त्याला जाणं हे चांगलं आहे की वाईट आहे? माझा अगदी सोपा प्रश्न आहे ना. चांगलं आहे. एवढं भांडण कशाला करताय? एवढं जर तुम्हाला कळतंय तर मग एवढी खेच म्हणजे तुमचा प्रश्न तुम्हालाच आहे. जर तुम्हाला एवढं कळतंय निवडून येणं महत्वाचं आहे तर मग 15 दिवस गुऱ्हाळ कशाला चालू आहे? गुऱ्हाळ नाही चालू आहे, चर्चा चालू आहे. बघा, असं आहे की आमच्याकडे फ्लो एवढा आहे उमेदवारी मागणाऱ्यांचा. सगळ्यांना माहिती आहे की महाविकास आघाडी आजच्या दिवसाला 180+ आहे, सत्तेत बसती आहे महाविकास आघाडी. फक्त आता मुख्यमंत्री करायचं एवढंच बाकी आहे. आता वाक्य तर होतेच सर. आता बाहेरून येणाऱ्यांचा फ्लो तुम्ही बघितला, मातोश्रीवरती रांग लागलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसकडे रांग लागलेली आहे, काँग्रेसकडे रांग लागलेली आहे. लोक रांगा लावून येत आहेत. आमचे जी लोक 2.5 वर्ष भांडत होते, संघर्ष करत होते, लढत होते, त्यांच्या स्वतःच्या अपेक्षा आहेत. अशा परिस्थितीमध्ये निवडणुकांच्या आधी या प्रत्येकाचं समाधान होईल, कमीत कमी बंडखोरी होईल, कमीत कमी लोक आमच्या विरोधात काम करतील, यासाठी सगळ्यांशी चर्चा करून एक सर्वमान्य तोडगा काढणं, याला राजकारण म्हणतात, याला खेचाताण नाही म्हणत सर. ठीक आहे. मला सर तुमचं सबमिशन द्या, मी नंतर जातो त्यांच्याकडे. नाही, मला असं वाटतं 2 गोष्टी आता जे जयेशने सांगितलेलं आहे ते काही मी रिपीट करणार नाही. प्रश्न असा आहे की या राज्यामध्ये निवडणुकांना सामोरं जाताना एक गोष्ट आपण स्पष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्याचं जे काही इंजिन आहे ना, काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने ते लोकसभेमध्ये पण सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष हा 100च्या पार जाणार आहे असं आताच्या चर्चेतनं वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये जशा पुढचं इलेक्शन या इलेक्शन नंतर काय होणार आहे, तर या इलेक्शनमध्ये जो निकाल लागणार आहे ना, तो निकाल हा लागणार आहे की जी शिंदे सेना आहे आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांचं काय होणार आहे. खरं हा मोठा प्रश्न आहे. कारण त्यातनं आता जी काही लोक आली होती, जी सूज झाली होती, ते आता परतायला लोक लागलेले आहेत. अनेक ठिकाणी आपण बघतोय तर त्या मुंबईमध्ये पण जे लोक गेले होते ते पुन्हा आता त्यांच्या स्वगृही जात आहेत. मला असं वाटतं की हा जो एक आलेला लोकांना जो काही एक हे असतं की काय होणार आहे, लोकांचं काय मत आहे, मला असं वाटतं की ह्या 2 दिवसामध्ये आपण आता खूप म्हणतोय अजून महायुतीतही जागांचं तिढा खूप मोठा आहे. तिकडे सगळ्यात मोठं आहे की त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. हे लोक हे राहणार आहेत की नाही राहणार आहेत, शिंदेंचं काय होणार आहे. कारण भाजपची ही नीती अशी आहे की छोट्या पक्षांना संपवायचं. ते अनेक ठिकाणी आपण बघतोय, जिथे जिथे ते जातात छोट्या पक्षांचा आधार घेऊन ते सत्ता मिळवतात आणि त्या छोट्या पक्षांना नेस्तनाबूत करतात, त्यांना ते ॲबॉलिश करून टाकतात. मला असं वाटतं की ही निवडणूक ही कोण सत्ता येणार, काय महाविकास आघाडी सत्तेवर येणारच आहे. जो जास्तीत जास्त संख्या आहे त्याचा मुख्यमंत्री होणार आहे, हे फॉर्म्युला ओपन झालेला आहे, तो बोलताय. प्रश्न एवढाच आहे की इथला मतदार जे गद्दारी करणारे आहेत किंवा ज्यांना खोके सरकार आम्ही म्हणतो किंवा हे जे छोटे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत, त्याचं भाजप काय करणार आहे. कारण भाजपची ही जी त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न हा सगळ्यात मोठा अस्तित्वाचा प्रश्न ठीक आहे. डॉक्टर
एकतर आक्षेप तुमच्यावर काय काय आहेत बघा. एकतर तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. दुसरा त्यांनी मुद्दा असा उपस्थित केला, तुम्ही रांगा लावून गुवाहाटी मार्गे बाहेर पडलात, पण आता रांगा लावून लोक येत आहेत, म्हणजे तुमच्या जाण्यानं काहीच फरक पडला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं? सगळ्यात पहिला मुद्दा हम्म, की युवराज जे म्हणत होते की अस्तित्वाचा प्रश्न आहे. हम्म, ज्यावेळी लोकसभेची निवडणूक जाहीर झाली हम्म, त्यावेळी हेच सगळे लोक बोलत होते हम्म, की आता हे संपणार, आता हे सरकार 6 महिन्यात पडणार, आता हे सरकार 2 महिन्यात पडणार. लोकसभेच्या निवडणुकीला म्हणत होते यांची एक जागा लागली तरी नशीब, यांचं काय होणार. या सगळ्यांना आम्ही कामातून उत्तर दिलं हम्म. आणि लोकसभेमध्ये आमचा स्ट्राईक रेट हा 47.5% घेतला. म्हणजे आम्ही उत्तर दिलं की आमचं अस्तित्व वगैरे काही नाही, तर आम्ही खूप पुढे गेलेलो आहोत. आणि जे फेक नरेटिव्ह होतं त्या फेक नरेटिव्हला पण आम्ही खऱ्या नरेटिव्हनी, विकासाच्या कामाच्या नरेटिव्हनी उत्तर दिलं. हम्म, दुसरा मुद्दा हम्म, जे चालू होतं त्यावेळी की सहानुभूतीची लाट आहे, हम्म, उद्धव साहेबांना सहानुभूती मिळेल, हम्म, बाळासाहेबांचा पक्ष आहे. आम्ही हे जनतेला पटवून देण्यात अगदी पूर्णपणे यशस्वी ठरलो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार, धर्मवीर आनंद दिघेंचे विचार, याच्याशी जर कोणी गद्दारी केली असेल तर ती उद्धव साहेबांनी केली. आणि म्हणून खरी शिवसेना म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने आम्हाला पाठिंबा दिला, आम्हाला मतं दिली. ठीक आता आहे. तिसरा मुद्दा, हा, या विधानसभेमध्ये हम्म, अस्तित्वाचा जो प्रश्नच येत नाही, कारण आमचं अस्तित्व किती मोठं आहे ते आम्ही लोकसभेमध्ये दाखवून दिलं. हम्म, आता आम्हाला काय करायचंय की आमचे जास्तीत जास्त किती आमदार येतील, हा, महायुतीची सरकार कशा पद्धतीने बसेल. कारण अस्तित्वाची लढाई जी सुरुवातीला लोकसभेमध्ये आमच्यावर लादली जात होती, हम्म. आज ती अस्तित्वाची लढाई ही उभाटावर लादली गेलेली आहे. ठीक आहे. ती अस्तित्वाची लढाई काँग्रेसवर लादली गेलेली आहे. ठीक आहे. कारण जयेश, तुम्ही आधी याला येणाऱ्या उत्तर द्या, नंतर माझा निवडणुकीमध्ये- प्रश्न आहे. आधी तुम्ही उत्तर द्या, नंतर माझा प्रश्न. हम्म, या प्रश्नाला उत्तर द्यायची गरज नाही. महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनते एवढी सुज्ञ आणि नाही पण सुजाण जयेश, जनता जयेश, नाही. हा मुद्दा आहे ऐका ना. ना, तुम्ही त्यांना मी म्हणत सांगतोय होतात ना ही गोष्ट की काय? एक सुद्धा तुमचा खासदार येणार नाही म्हणून. तुमच्या एवढ्या जागा आणल्यात त्यांनी, त्यांना कमी लेखलात तुम्ही, असा नाही का अर्थ होणार त्याचा? अहो जास्त सर, पैशा ऐका, एवढी असं सहानुभूती, आहे. एवढं सगळं तुमच्या सोबत असं- असताना म्हणजे असं आहे. महाराष्ट्रातली असं जनता ही विकली जाणारी आहे का? असं उभाटाचे प्रवक्ते म्हणतायत का की महाराष्ट्राची जनता बिकाऊ आहे, महाराष्ट्राची जनता लाचार आहे, पैशानी महाराष्ट्रातली जनता आली, असं तुम्ही म्हणताय का? सांगा. विलासजी, खोके आपण घेऊन बोलू का? घेतात. आता- खोके घेऊन ऐका, गेलेले लोक आता- लाचार आहेत. आता मी बोलू का? खोकेवाले हा, बोला, आमदार बोला. लाचार आहेत. जय हा, जय मा- बोला. माझं सांगा एवढं- ना. माझं एवढंच म्हणणं आहे की राजू आमच्या ज्या वाघमारेंनी- जागा निवडून आल्या बघा, हा. त्या ते ऐकत विचारांवर नाही. डॉक्टर, त्यांचं किती उत्तर घेऊ ना. पैशावर आल्या? हे डॉक्टर सांगा. डॉक्टर आपण त्यांचं उत्तर घेऊ. हा जयेश बोला. डॉक्टरांच्या टेपला स्टॉपरच नाहीये. बरं, मी फक्त एवढंच म्हटलं, राजू वाघमारे साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेविषयी जे जे शब्द वापरले त्यातला एक शब्द सुद्धा मी वापरला नाही. हम्म. चोराच्या मनात चांदणं म्हणतात ना, ते राजू वाघमारेंच्या मनात आहे. हम्म. त्यांना हे माहितीये की त्यांनी नेमकं काय केलं होतं. चोरीचा विजय नाहीये का हो रवींद्र वायकरांचा विजय? हा चोरीचा विजय आहे, चोरीचा घेतलेला आहे. तुम्ही म्हणतात सरकार टिकलं, सरकार टिकलं न्यायालयाच्या लेट लतिफीमुळे, निष्क्रियतेमुळे. सरकार टिकलं तत्कालीन विधानसभा अध्यक्षांच्या चोट्टेगिरीमुळे, त्यांच्या भामटेगिरीमुळे आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे. जय सगळ्यात साहेब. महत्वाचं सगळं अहो, ऐका, मी मध्ये बोलत नाही राजू तुमचं सर, मला असं एक मत पद्धत आहे जमत नाही. की या डॉक्टर साहेब असं देशातली नका करू. सगळी डॉक्टर सिस्टीम साहेब वाईट थोडंसं आहे. मॅच्युअर्ड व्हा, ही थोडंसं सिस्टीम मॅच्युअर्ड व्हा वाईट आहे डॉक्टर का? साहेब. बरं, थोडं ठीक आहे. matured व्हा. प्रत्येक वेळी थोडं सांगता matured व्हा. येते. नाही थोडं मॅच्युअर्ड अहो, व्हा तुम्ही डॉक्टर काय साहेब. सांगताय मी की या तुम्ही बोलत असताना देशातली मध्ये बोललो सिस्टीम का? वाईट आहे का? अहो, त्यांना नाही, बोलू नाही, द्या एक- ना. एक- एक- जयस्वाणीला एक- बोलू द्या. एक- सभापती एक- वाईट. जयस्वाणीला बोलू द्या ना. विधानसभा वाईट. हे- थांबा, ही काय थांबा, बोलताय माझा- राजू वाघमारे नाही, साहेब? तुमचं त्यांना एक त्यांच्या अरे आरोग्य तुम्ही आधार होत तुम्ही राहते. काँग्रेसमध्ये असताना चांगले होता डॉक्टर, तो. डॉक्टर, तुम्ही डॉक्टर. काँग्रेसमध्ये असताना चांगले होता डॉक्टर साहेब, असं नव्हतं तुम्ही. थोडंसं डॉक्टर प्लीज बी जयेश मुद्दा असा आहे एक शेवटचा प्रश्न, माझा शेवटचा हा, काउंटर, शेवटचं हा. काउंटर. ते असं म्हणले की आम्हाला दिघे साहेबांविषयी प्रचंड कृतज्ञता आहे. हा. माझा राजू वाघमारेंना फक्त प्रश्न आहे, कोपरी 5 पाखाडीमधून त्याच दिघे साहेबांचा पुतण्या, ज्यांनी दिघे साहेबांना अग्निसंस्कार दिला, अग्निदाह दिला, जो दिघे साहेबांचा थेट वंशज आहे, त्याच्या विरोधात मुख्यमंत्री कुठल्या तोंडाने लढतायत? का नाही लढायचं?
हे राजकारण एवढं आहे. आमचं काही म्हणणं नाहीये. आमचं आज काय दिघे म्हणजे साहेबांच्या महापुरुषांचा उपयोग विचाराची तुम्ही राजकारणासाठी बातमी करता. हाच त्यांनी तर दिघे मुद्दा आहे. साहेबांच्या हाच तर विचाराबरोबर मुद्दा आहे. हे गद्दारी केली राजकारण आहे. आलं ना तोंडातून त्यांनी बाहेर. आलं ना हिंदू तोंडातून हृदय बाहेर. सम्राट बाळासाहेब बरं, ठीक आहे. ठाकरेंच्या मला विचाराची मला गद्दारी वाटतं केली ही आहे. ही वैयक्तिक आणि एक मिनिट म्हणून जय बाळासाहेबांचा मुद्दा प्लीज मी साकारण्यात दोघांनाही थांबवतो आलेला आहे. दोघांनाही थांबवतो प्रश्न काय आहे? जय डॉक्टर थांबा जयेश मुद्दा असा आहे प्रत्येक वेळी आपण मुद्द्यावर पुन्हा येऊ. प्रत्येक वेळी असं का होतं जर सगळ्यांचा फॉर्म्युला ठरला नव्हता त्याच्या आधी तुम्ही यादी जाहीर केली लोकसभेला सुद्धा तुम्ही असंच केलं सांगलीची जागा जाहीर करून टाकली काल सुद्धा अनेक जागा जाहीर केल्या आणि तिथं पत्रकार परिषदेत सांगताय काही करेक्शन बाकी आहे चुकलंय ते अहो कुठल्या संजय राऊतांना विचारा तुमच्या मित्रपक्षांना विचारा नाही हे बघा असं आहे की काही सांगोल्याच्या जागा जागेच्या संदर्भात त्यांना ज्या जागा नको नाही. ते सांगतात ना ऐका, रोहित पवारांनी विलास सर, चॅलेंज दिलंय तुम्हाला विलास सर, बदलावी लागेल जागा विलास सर हे रोहित पवारांचं मत आहे ना ते येईल ना अजून चर्चेला बदलायचं की नाही बदलायचं तुम्ही नाही पण ही घाई conclusion ला कशासाठी discussion चालू दबाव असताना होता का येतात. तुमचा दबावाचं तंत्र होतं का पण- तुमच्या अहो, मित्रपक्षांवर आमच्याकडे- तुम्ही दबावाचं तंत्र केलं का अहो आमच्याकडे आबा साळुंके आले आम्ही आबा साळुंकेचं तिकीट दिलं सांगोल्याची जागा आमची आहे सांगोल्याचा अरे थांबा मध्ये नका ना बोलूया थांबा डॉक्टर एका डॉक्टर बोला ना पक्षाच्या यार. जागेवर यांनी उमेदवार डिक्लेअर केले म्हणून शेका पक्षांनी 6 उमेदवार डिक्लेअर केले यांच्या मित्र पक्षांशी कसे वागतायत अबू आझमी काय म्हणाले त्यांनी त्यांचे उमेदवार काढले आणि हे काय म्हणतात की डॉक्टर चर्चा साहेब तुमचे होत आहे. मित्रपक्ष त्यांच्या तर विरुद्ध काय गेले करताय? सोडून भुजबळांच्या इथे झालं ना नाही पण ते जानकर गेले जानकर गेले. जानकर गेले मला आता आठवू द्या सगळेच नको, झाले नको, नको. विलास, विलास, सगळेच विलास, चाललेलं विलास, आहे. या- याच्या- याच्या- माझा वेळ नको संपला घालवायला. मला हा, मला वेळ नको मला घालवायला. श्रीमंत माने मला सरांना फक्त आणायचं या एवढंच चर्चेमध्ये ए प्लीज प्लीज जय मला फक्त जय तुम्हाला मला फक्त 2 एवढं तास आता सांगायचंय. शो तुमच्या सोबत करावा लागेल मला श्रीमंत माने सरांना चर्चेमध्ये आणू द्या सर हे केवळ आपल्या ठीक आहे आपल्या पक्षाचं हित प्रत्येकाला हे असणं गरजेचं आहे मुद्दा हा आहे हा जो आकडा आहे ना तो आकडा मोठा असणं उद्याच्या मुख्यमंत्री पदावर डोळा आहे का आणि त्या मुख्यमंत्री पदासाठी फॉर्म्युला तर सांगितला ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री म्हणून जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेणं हा याच्या मागचा ह्या सगळ्या वाद जो खलबत सगळं म्हणतोय त्याच्या मागचं मूळ ते आहे का कारभारी कोण नाही नक्की आहे आणि म्हणूनच आता हे महायुती म्हणजे दोन्ही शिवसेनेचे प्रवक्ते एकमेकांशी भांडतायत दोघे मित्र आहेत माझे पण तरीसुद्धा ते भांडतायत पण खरं वस्तुस्थिती अशी आहे की महायुतीने अजून त्यांचा फॉर्म्युला जाहीर केलेला नाही हा. आपण सगळेजण महाविकास आघाडीच्या भांडणाबद्दल प्रचंड बोलतो आहोत पण महायुतीबद्दल आपण फार बोलत नाहीये नाही त्यांचे त्याचं नेते कारण बाहेर येऊन असं जास्त पहिली बोलतात 99 सर यादी त्याच्यामुळे ते भाजपने मीडियात जाहीर जास्त येत आहे त्यांचे जे 2 नेते आहेत ना ते मीडियात जास्त येऊन बोलतात त्याच्यामुळे काय होतं चर्चा त्यांची जास्त होते महाविकास आघाडीची दिल्लीतच होते ना हो तिकडे ते नाही, त्यांना आणि तिकडे म्हणूनच बोलून- मी मगाशी जे हा, सांगितलं ना please, की सर पूर्ण करा हा नाही मगाशी जे सांगितलं की हे महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांमधल्या भांडणापेक्षा जास्त भांडण हे नाना पटोले आणि संजय राऊतांच्या त्यांच्यातलंच भांडण होतं तसं भांडण महायुतीमध्ये नाही आहे आणि त्यामुळं त्यांची फार त्याच्यावरती चर्चा होत नाही रोज सकाळी आपल्याला हेडलाईन देत नाहीत रोज सकाळी आपल्या बातम्यांची लाईन काय असायला पाहिजे दिवसभरचे हेडलाईन्स कुठल्या चालल्या पाहिजेत याच्या अमित संदर्भात शहा काही करत ठरवतात नाहीये अमित शहाचा त्यामुळे अमित शहा दट्ट्या दट्ट्या आला की ते सगळे शांत पण ठीक आहे तसाही दट्ट्या तुमच्याकडे राहुल गांधींचा किंवा कोणाचा तरी पाहिजे नाही, ठीक होता आहे. तो नाहीये तो हा सर वेगळा मुख्यमंत्री प्रश्न मुख्यमंत्री असा आहे, सर माझा असा प्रश्न आहे मुख्यमंत्री की हा तिन्ही कारभारी दोन्ही आघाड्यांमधल्या दोन्ही आघाड्यांमधल्या पक्षांमध्ये म्हणजे दोन्हीकडे 3-3 पक्ष आहेत दोन्ही आघाड्यांमध्ये मुख्यमंत्री पदाचंच त्याची स्पर्धा आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने आपण 150 जागा लढवायच्या अशा ठरवलेल्या आहेत आत्ता मगाशी डॉक्टर राजू वाघमारे सांगत होते की आम्ही 100पर्यंतच्या जागा मागितल्यात मग भाजप 150 लढणार असेल आणि ते 100 लढणार असतील तर अजितदादांनी जी 38ची लिस्ट जाहीर केली आहे तर ते म्हणजे झालंय का फायनल असं विचारण्यासारखं आहे खरंय म्हणजे स्पर्धा मूळची जी आहे सगळ्यात मोठा पक्ष कोणता असेल आणि त्याचा माणूस मुख्यमंत्री होईल असा या दोन्ही आघाड्यांमधला म्हणजे ही जी सध्या जे दिसते जागा वाटपामध्ये उमेदवारीमध्ये सगळी गडबड त्याचं कारणच हे आहे की सर्वात मोठा पक्ष जी आघाडी सत्तेवर येईल त्या आघाडीतला जो पक्ष सर्वात मोठा असेल त्याचा मुख्यमंत्री होईल हे आता दोन्हीकडून जवळपास मान्य केलंय आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाची असा प्रयत्न दिसतो आहे की आपण गेल्या 2 निवडणुकांमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी आहोत 122 आणि 105 जागा आपण अनुक्रमे जिंकलेल्या आहेत आणि ज्यावेळेला युती नव्हती त्यावेळेला 122 जिंकल्या
जेव्हा शिवसेनेबरोबर युती झाली तेव्हा 105 जिंकल्या आणि त्यामुळं आता आपण कुठल्याही परिस्थितीत सिंगल लार्जेस्ट तर राज्यातला असलाच पाहिजे. आत्ता लोकसभेला सुद्धा त्यांना जागा जरी कमी मिळाल्या असला तर मतांच्या टक्केवारीचा जर विचार केला तर भाजप हा बरोबर. पहिल्या क्रमांकाचा पक्ष हो. आहे आणि त्यामुळं सगळा संघर्ष जो आहे तो मुख्यमंत्री पदाचा आहे हे नक्की आहे. आपण महाविकास आघाडीला धन्यवाद दिले पाहिजेत की त्याने आपल्याला गेल्या 4-5 दिवसात भरपूर बातम्या दिल्या. आता महायुतीच्या बातम्या कदाचित मला सुरू होतात वाटतं की पुन्हा काय, मी तेच असं म्हणेन वाटण्यास ते दिसेल. संजय राऊत आणि नाना पटोले यांचे आपण आभार मानू, व्यक्तिशः आपण त्यांचे आभार. पण ठीक आहे, या सगळ्यातून तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं आहे. हे प्रेक्षक पण बघतायत ना, महाराष्ट्रातली जनता बघते ना. हे किती म्हणत असतील आमच्यात वाद नाही, हे दोघंही किती ट्युनिंग नाही इथं चर्चा करत असतील पण तिथं होत नाहीये. पण प्रेक्षकांना काय वाटतंय, त्यांच्यापर्यंत मेसेज काय गेला बघा. आम्ही जेव्हा प्रेक्षकांना हा प्रश्न विचारला की महाविकास आघाडीमध्ये दोस्तीत कुस्ती अटळ आहे का, आता प्रेक्षकांचं काय मत आहे मला उत्सुकता आहे. बघा 65% लोकांना वाटतंय होय ही दोस्तीत कुस्ती अटळ आहे, नाही 35% वाटतंय. एखादी मॅच कुठली जिंकायची असेल तर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भांडून चालत नाही. मैदानात आपल्या विरोधकाला गारद करायचं असेल तर एकजुटीनं मैदानात उतरणं गरजेचं असतं. ड्रेसिंग रूममधली ही भांडणं कुठल्याही टीमला विजेता बनवू शकत नाहीत, हे लक्षात ते घेतील अशी आशा करूया. आजच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली दिलखुलास मतं व्यक्त केली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. उद्या पुन्हा भेटू नव्या मुद्द्यासह. आता वळूया पुढच्या मुद्द्याकडे. 270 जागांवर एकमत झाल्याचं तसंच 18 जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार असल्याची ग्वाही मवियाच्या नेत्यांनी दिली. मात्र याचवेळी ठाकरेंच्या पक्षानं सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर दावा केला. सांगोल्याची जागा आपल्या वाट्याला यावी अशी मागणी शेकापनं केली आहे. एकूण मवियात सांगोल्याच्या जागेवरून पेच निर्माण झाला. सांगोला तुम्हाला शंका काय, सांगोल्यामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे ना, परंडामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे. टेक्निकल एरर झाला आहे तो सांगोल्याच्या बाबतीत झाला असावा आणि त्या बाबतीत त्यांचा उमेदवार हा माघार तरी घेईल नाही तर काहीतरी होईल अशी अपेक्षा करूया. सांगोला मतदारसंघावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. कारण या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या पक्षानं थेट उमेदवारी जाहीर केली आहे. सांगोल्यातील अजित पवार पक्षाचे नेते दीपक साळुंखे यांना काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षात घेतलं होतं. बुधवारी ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर केलेल्या यादीत सांगोल्यातून दीपक साळुंखेंना उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडीचे सूर उमटू लागले. सांगोला तुम्हाला शंका काय, सांगोल्यामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे ना, परंडामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे. दोन्ही ठिकाणी शिवसेना जिंकून आली आहे 2019च्या निवडणुकीत. त्या जागांवर चर्चा सुरू असेल पडद्यामागे. सांगोल्यात 2019 मध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला होता. सोलापूरचा सांगोला मतदारसंघ हा शेकापचा पारंपरिक बालेकिल्ला. या मतदारसंघातून शेकापचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तब्बल 55 वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. गणपतराव देशमुख यांनी 2019 मध्ये निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्याऐवजी शेतकरी कामगार पक्षाने त्यांचा नातू डॉक्टर अनिकेत चंद्रकांत देशमुख यांना उमेदवारी दिली होती. पण शिवसेनेच्या शहाजी बापू पाटील यांनी अनिकेत देशमुख यांचा अवघ्या 768 मतांनी पराभव केला. आता या मतदारसंघातून बाबासाहेब देशमुख शेकापकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. शरद पवारांचा काय रोल आहे? 100% पाठिंबा आहे. शरद पवारांचाच हे उमेदवार ठरवताना त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे, त्यांचा पाठिंबा आहे आणि आम्ही महाविकास आघाडीमध्येच आहोत, त्याच्यामध्ये कुठेही प्रश्न नाही आहे. एकीकडे शेकापनं देशमुखांच्या नावासाठी आग्रह धरलाय तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं साळुंखेंना उमेदवारी दिली आहे. पण या वादात शरद पवारांची राष्ट्रवादी शेकापच्या बाजूने उभी असल्याचं चित्र आहे. मला विश्वास आहे की उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांचा जो पक्ष आहे, राऊत साहेब असतील, देशमुख परिवाराचं काम गेल्या 30, 40, 50 वर्षामध्ये हे त्या सर्व कुटुंबाला माहिती असल्यामुळे जो टेक्निकल एरर झाला आहे तो सांगोल्याच्या बाबतीत झाला असावा आणि त्या बाबतीत त्यांचा उमेदवार हा माघार तरी घेईल नाही तर काहीतरी होईल अशी अपेक्षा करूया. सांगोल्याच्या जागेवरून संजय राऊतांनी एरर असल्याचं म्हटलं होतं.
त्यामुळे आगामी काळात या जागेवरून शेकाप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत तडजोड होणार की इथे सांगली पॅटर्न राबवला जाणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. पण सांगोल्याची जागा मात्र महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा ठरली आहे हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हे वाद, रस्सीखेच हे सगळं काय महाविकास आघाडीतच सुरू आहे का? असं नाही. महायुतीतली परिस्थिती काय वेगळी नाही, फक्त त्यांचं भांडण बाहेर येत नाही इतकं. महायुतीमध्ये अजूनही 22 जागांवरचा वाद कायम आहे. दिल्लीतल्या आज हाय व्होल्टेज मीटिंगच्या नंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होऊ शकतो असं कळलं. नेमक्या कोणत्या जागांवर महायुतीत तिढा निर्माण झालाय, बघूयात त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट. राज्यातला जागा वाटपाचा वाद सोडवण्यासाठी दिल्ली दरबारीत तोडगा काढण्याचे जोरदार प्रयत्न करण्यात आले. दिल्लीत महायुतीची बैठक पार पडल्यानंतर बहुतांश जागांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. महायुतीकडून आतापर्यंत 182 जागांची घोषणा करण्यात आली आहे, तर उरलेल्या 106 जागांपैकी 22 जागांवरून वाद निर्माण झालाय, तर 7 जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केलाय. महायुतीतला 22 जागांवरचा तिढा सुटण्याची चिन्ह आहे, मात्र 7 जागांवरील वाद कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीतील तिन्ही पक्षांची दुसरी यादी लवकरच जाहीर होऊ शकते. सीटों पर हमारा भी दावा है, कुछ सीटों पर एकनाथ शिंदे जी का दावा है, लेकिन हमारे यहाँ पर नाना पाटोले और संजय राउत की तरह एक दूसरे के कान के नीचे बजाना, यहाँ तक की बातें नहीं है, ना हो सकती है, क्योंकि हम नेचुरल अलायंस है. जागा वाटप अंतिम झाल्यानंतर महायुतीकडून प्रचाराचं जोरदार नियोजन करण्यात आलंय. केंद्र आणि राज्यातील नेते प्रचाराच्या रणांगणात उतरणार आहेत. त्यामुळे आधी जागा वाटपाच्या वादावर तोडग्यासाठीचे प्रयत्न अंतिम टप्प्यात असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मंडळी, राज्याच्या राजकारणात यंदा युवा नेत्यांची जोरदार झोकात एंट्री झाली आहे. सर्वच पक्षांनी युवा नेत्यांना यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. आता जनतेच्या मतांचा कौल कुणाला मिळतोय याची उत्सुकता राज्यातल्या जनतेला नक्की असणार आहे. बघूया युवा नेते कोण आहेत जे मैदानात उतरले. राजकारणात युवा नेत्यांची एंट्री. राजकारणात युवा नेत्यांचा बोलबाला. मतदारांचा मिळणार का कौल? स्वर्गीय RR पाटलांचे पुत्र रोहित पाटील, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे, आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ वरुण सरदेसाई. या तिघांचे पक्ष वेगवेगळे असले तरी त्यांच्यात एक साम्य आहे, आणि ते म्हणजे तिघेही पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. रोहित पाटील यांनी तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी तासगावमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केले. रोहित पाटील यांच्या मागे आहे तो RR पाटील यांचा राजकीय वारसा. RR पाटलांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी आजवर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. हे सगळे आमच्याबरोबर आहेत आणि मतदारसंघातलं वातावरण चांगलं आहे. मला ज्येष्ठ नेत्यांना विश्वास द्यायचा आहे की त्यांनी ज्या विश्वासानं तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघ घेतलेला आहे, आम्ही तो विश्वास सार्थ करून दाखवू. या मतदारसंघातून आदरणीय पवार साहेबांना बळ देऊ. तर दुसरीकडे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेही माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आतापर्यंत पक्ष संघटनेसाठी राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांची भेट देऊन त्यांचं मनोबल वाढवणारे अमित ठाकरे यंदा स्वतः माहीमचा किल्ला लढवणार आहेत. आत्मविश्वास खूप आहे, पण ते लिस्टमध्ये नाव आल्यावर मला थोडा पोटात गोळा आला. कारण आता मला कळलं की आयुष्य चेंज होणार. म्हणजे जसं मी आधी वावरायचो तसं वावरू नाही शकणार, किंवा काय जो फ्रीडम होता तो जाणार आहे. या शर्यतीत आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ वरुण सरदेसाई देखील मागे राहिलेले नाही. वांद्रे पूर्व मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा केला. आता प्रत्यक्षात ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
तर इकडे बारामती मतदारसंघातून शरद पवारांच्या पक्षानं युगेंद्र पवारांना उमेदवारी दिली आहे. बारामतीत काका अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार अशी हाय व्होल्टेज लढत रंगणार आहे. ते दुर्दैव आहे. मला पण ते आवडलं नाही जे काय झालंय किंवा जे काय होतंय ते. हे कुटुंबामध्ये होत असताना आम्हाला पण खूप दुःख वाटतो. अजिबात ते आम्हाला आवडत नाही. पण शेवटी लहानपणापासून मी पवार साहेबांना मानत आलोय. 5 वर्षांपूर्वी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार या युवा नेत्यांनी विधानसभेत प्रवेश केला. आपल्या कामाचा ठसाही हे युवा नेते उमटवत आहेत. आता रोहित पाटील, अमित ठाकरे आणि वरुण सरदेसाई हे विधानसभेत नशीब आजमावणार आहेत. त्यांना मतदार कौल देणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईतील शिवडी मतदारसंघातून शिवसेनेचे ठाकरे गटानं अजय चौधरींना उमेदवारी दिली. या मतदारसंघातून सुधीर साळवी इच्छुक होते, तर महायुतीच्या उमेदवाराची अजून घोषणा झालेली नाहीये. तर भाजपनं या मतदारसंघासाठी आग्रह धरल्यानं शिवसेनेची चिंता वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाला अखेर शिवडीचा तिढा सोडवण्यात यश आलंय. शिवसेना ठाकरे गटानं विद्यमान आमदार अजय चौधरींना पुन्हा उमेदवारी दिली आहे. ठाकरे गटाचे सुधीर साळवी या मतदारसंघातून इच्छुक होते. शिवडीतील 5 पैकी 5 शाखा प्रमुखांनी सुधीर साळवींच्या बाजूनं भूमिका घेतली होती. तसंच युवासेना आणि महिला पदाधिकाऱ्यांनीही साळवींच्या बाजूनं कौल दिलाय. मात्र अजय चौधरी कट्टर शिवसैनिक आणि अनुभवी नेते आहेत. पक्षात झालेल्या बंडखोरीत चौधरींनी उद्धव ठाकरेंची साथ दिली होती. त्यामुळे या सगळ्या बाबींचा विचार करून अजय चौधरींना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीत शिवसेनेनं त्यांचा उमेदवार अजूनही जाहीर केलेला नाही, तर भाजपनं शिवडी मतदारसंघात त्यांचा उमेदवार निश्चित करून दावा केलाय. भाजपकडून शिवडीत गोपाळ दळवी यांना उमेदवारी दिली जाईल अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गोपाळ दळवी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते. महाविकास आघाडीतून ठाकरे गटानं उमेदवारी जाहीर केली आहे, तर महायुतीचा अजून निर्णय झालेला नाही. दुसरीकडे मनसेने आधीच बाळा नांदगावकर यांची उमेदवारी जाहीर करून बाजी मारली आहे. आता निवडणुकीत मतदार कुणाला पसंती देतात हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर हे होते दिवसभरातले सगळे महत्त्वाचे बडे मुद्दे.